नमस्कार. आज 9 जानेवारी. आजच्या दिवशी जगभरात नेमक्या कोणत्या घटना घडल्यात, काय महत्त्व आहे आजच्या दिवसाचं, चला तर मग जाणून घेऊया 9 जानेवारीच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी. परदेशात राहणाऱ्या भारतीयांचं देशाच्या विकासात असलेलं योगदान अधोरेखित करण्यासाठी आज 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1915 साली महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परत आले होते. याच दिनाचं औचित्य साधून 2003 साली पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या बिगर काँग्रेस सरकारच्या शिफारसीवरून 2003 मध्ये प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. सन 2015 मध्ये त्यात सुधारणा करून दर 2 वर्षांनी त्याचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगभरात जवळपास 5 कोटींहून अधिक भारतीय राहतात, जे 100हून अधिक देशांमध्ये स्थायिक आहेत. बहुतेक अनिवासी भारतीय अमेरिकेत राहतात. त्यानंतर UAE, मलेशिया, सौदी अरेबिया, म्यानमार, ब्रिटन आणि कॅनडा इथेही बघायला मिळतात. विविध देशांमध्ये स्थायिक झालेले हे अनिवासी भारतीय आपल्या देशाचा आत्मसन्मान जपत परदेशातल्या त्या देशाच्या आर्थिक आणि राजकीय परिस्थिती घडवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जगात सर्वाधिक स्थलांतरित हे भारतातून आलेले आहेत. 9 जानेवारी 1982 रोजी अंटार्क्टिकाच्या बर्फाळ महाद्वीपावर पहिल्या भारतीय मोहिमेची टीम पोचली होती. ही मोहीम 1981 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि या टीममध्ये एकूण 21 सदस्य होते. तिथे जाऊन वैज्ञानिक संशोधन सुरू करणं हे या मिशनचं उद्दिष्ट होतं. या टीमचा प्रवास 6 डिसेंबर 1981 रोजी गोव्यातून सुरू झाला होता आणि 22 फेब्रुवारी 1982 रोजी यशस्वीरित्या संशोधन करून आणि अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवून ही टीम अंटार्क्टिकाहून गोव्यात परतली. 9 जानेवारी 1922 रोजी डॉक्टर हरगोविंद खुराना यांचा जन्म अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील रायपूर या गावात झाला. डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी जैवतंत्रज्ञानाचा पाया रचण्यात विशेष भूमिका बजावली. त्यांच्या योगदानामुळे जैवतंत्रज्ञानाच्या जनुकीय अभियांत्रिकीच्या क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. इतकंच नाही तर त्यांनी जगातलं पहिलं कृत्रिम जनुकही तयार केलं. डॉक्टर खुराना यांच्या कार्याकडे आजही जनुकशास्त्राच्या क्षेत्रातील संशोधनाचा पाया म्हणून बघितलं जातं. नंतर याच संशोधनाच्या जोरावर शास्त्रज्ञांनी जीनोम संपादनाच्या क्षेत्रात यश मिळवलं. डॉक्टर हरगोविंद खुराना यांना यासाठी 1968 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं. 9 जानेवारी 1927 रोजी पर्यावरण विचारवंत आणि चिपको चळवळीचे प्रमुख नेते सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म उत्तराखंडमध्ये झाला. 1972 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाला नवीन दिशा दिली आणि या चळवळीचा एक प्रकारे नवा पाया घातला. त्यामुळे देश आणि जगाला वनसंवर्धनाची प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे चिपको आंदोलनाला जगभरात ओळख मिळाली. याचा परिणाम असा झाला की या चळवळीला जगभरातील पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण रक्षणात गुंतलेल्या लोकांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही वनसंवर्धन कायदा आणावा लागला. त्यानंतर केंद्र सरकारने स्वतंत्र वन आणि पर्यावरण मंत्रालय निर्माण केलं. चिपको आंदोलनामुळे सुंदरलाल बहुगुणा हे वृक्षमित्र या नावाने जगभरात प्रसिद्ध झाले. 9 जानेवारी 1793 रोजी जगातल्या पहिल्या हायड्रोजननी भरलेल्या फुग्यानी अर्थात पॅराशूटनी उड्डाण केलं. हे अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया शहरातल्या वॉलनट स्ट्रीट जेलच्या प्रांगणातून फ्रेंच वैज्ञानिक जीन पियरे ब्लांचार्ड यांनी लॉन्च केलं. त्यांनी कुत्र्याला पॅराशूट बांधून उंचीवर तरंगणाऱ्या गरम हवेच्या फुग्यातून टोपलीतून खाली सोडलं. अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे या प्रक्षेपणाचे साक्षीदार होते. ब्लांचार्ड यांनी या फुग्याचं प्रक्षेपण पाहण्यासाठी तिकीटही विकली होती. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज 9 जानेवारी 2024 आहे. आज मंगळवार असून या दिनदर्शिकेनुसार इंग्रजी नवीन वर्षाचा हा 9वा दिवस आहे.